झी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे सचिनचा फेसबुक प्रवेश लाखो नेटकरांना सुखावणारा ठरलाय, तर दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याला अजिबातच अपेक्षित कामगिरी करता आली नाही। त्यानंतर भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी सचिनवर टीका केली होती। त्याचबरोबर अनेक माजी कसोटीपटूंनी सचिनच्या खेळावर वयाचा परिणाम दिसू लागल्याचं म्हटलं होतं। खरं तर सचिनच्या वयाचे अनेक क्रिकेटपटू रिटायर झालेत, मात्र सचिन निवृत्त कधी होणार याची चर्चा अजूनही सुरूच आहे। सचिन म्हणतोय, माझ्या जोवर क्रिकेट शिल्लक आहे तोवर मी खेळणारच। सचिननं आत्ताच निवृत्ती घेतली तर त्याला ती ब्रँडच्या दृष्टीनं परवडणार आहे का याचा विचार सचिन करत नसेल ना, कारण आता सचिन कोट्यवधींचे ब्रँड एंडॉर्स करतोय। तो आता रिटायर झाला तर त्याच्या ब्रँड व्हॅल्यूवर त्याचा परिणाम होणार हे नक्की आहे। तर दुसरीकडे सचिन रिटायर झाल्यानंतर किती प्रेक्षक स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी येतील याची चिंता बीसीसीआयला सतावतीये का, असाही एक मतप्रवाह आहे। उत्तर अर्थातच येणारा काळ देणार आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया। ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत आपल्या सोबत आहेत। संत सर, आपण पाहतोय आता सध्या सचिन कोट्यवधींचे ब्रँड एंडॉर्स करतोय आणि सचिननी अशा वेळेला जर रिटायरमेंट घेतली तर सचिनच्या ब्रँड व्हॅल्यूवर त्याचा नक्कीच परिणाम होईल। त्याचबरोबर ज्या कंपन्यांनी सचिनला आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतलंय त्यांनाही त्याचा खरं तर एका अर्थाने तोटा सहन करावा। त्याच्या क्रिकेटचा एक ब्रँड अँबॅसेडर रिटायर झाल्यानंतर किती प्रेक्षक मॅच पाहायला मैदानामध्ये येतील? नाही, बरोबर आहे। मला असं वाटतं की सचिन तसाच फक्त विचार करत असेल असं नाही, पण बाकी त्यांचा जो ब्रँड अँबॅसेडर आहे तो मात्र ते नक्की असा विचार करत असतील की सचिन जर निवृत्त झाला तर आपलं काय होणार, हे अगदी स्वाभाविक आहे। पण सचिन तो विचार करत असेल असं मला वाटत, फक्त तोच विचार करत असेल मला वाटत नाही। तो इतरही काही विचार करतोय, इतरही काही निर्णय घेतोय आणि बघतोय की आपल्याला पुढे सुरू सापडेल का, आपण या बॅड पॅच मध्ये बाहेर येऊ का। कारण सचिन बऱ्याच वेळेला बॅड पॅच मध्ये गेलाय आणि मोठे मोठे क्रिकेटपटू गेले, ते जास्त बाहेर आलेत। तर आता एज आहे, म्हणजे वय आहे आणि या वयात तो त्यातनं कसा बाहेर येतो हे बघायचं आपल्याला। पण फक्त मला असं वाटतं की ब्रँड अँबॅसेडर आहे आणि त्याच्याकडे एन्डॉर्समेंट आहे आणि म्हणून तो आपली निवृत्ती लांबवतोय किंवा खेळत राहतोय असं म्हणणं म्हणजे जरा मला असं वाटतं अतिशयोक्ती आहे। अगदी खरं आहे सर, आणि कुठेतरी सचिनची लोकप्रियता कमी होणं या पुढच्या काळातही अशक्य आहे, कारण सचिनने जे विक्रम करून ठेवलेत, सचिनला ज्या पिढ्यांनी पाहिलंय त्या पिढ्यांमध्ये असणारी लोकप्रियता आणि यापुढे येणाऱ्या पिढ्यांमध्ये त्याची लोकप्रियता कायम असेल। त्यामुळे सचिन नक्कीच हा विचार करणार नाही आणि त्याचं उदाहरण आपल्याला आजच पाहायला मिळालं। सचिनने फेसबुकवर आला आणि एका तासात त्याला 4 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या। धन्यवाद सर या सविस्तर चर्चेसाठी। कुठेतरी सचिनची ही ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती दिवसेंदिवस वाढतीये आणि तो जसजसा आणखीन खेळेल, रेकॉर्ड त्याच्या नावावर होत आहेत ते वाढत जातील। मात्र कुठेतरी सचिन अचानक निवृत्त झाला तर त्याचा मात्र फटका या ब्रँडला नक्कीच बसणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।